श्री आणि सौ डॉक्टर त्यांचे सहकारी सगळे डॉक्टर मंडळी, नगरसेवक राहुल, सन्मान्य सचिन खैरे, माझे सहकारी विनायक बंटी बशिलकर, नांगे, नाईक, सतनाम गुलाटी, राहुल, माता भगिनी बांधवांनो, एवढा उन्हाचा कडाका आहे आणि त्यात सुद्धा लोक अशा प्रकारच्या कार्यक्रमाला येतात, त्याचं मला आश्चर्य वाटतं. पण असो एक उत्तम कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतला. डॉक्टर, खरं पाहता मी तुमच्या मनापासून आभार मानतो की एक उत्तम कार्यक्रमाला आपण आपलं रुग्णालय उपलब्ध करून दिलं आणि लोकांना जे आहोत आपण करून या ठिकाणी देतात, याचा मला निश्चितपणे आनंद आहे. मी राहुलचा त्यांच्या सगळ्या सहकार्याच्या मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. मला माहिती नाही आता किती लोक चाचण्या करून जातील ते, परंतु आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपली सतत चाचणी होणं फार गरजेचं असतं. तर आता बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल एवढं काही प्रमाण वाढायला लागलंय. लोक सतत स्ट्रेसमध्ये असतात. पण सगळ्यात जास्त देशात स्ट्रेसमध्ये कोण असते? आपण स्ट्रेस कुठला तर नोटा किती मोजायच्या. तुमच्या संभाजीनगर मध्येच लोकांच्या घराघरामध्ये पडलेलं भेटतात. काय चालू आहे मला हे कळत नाही. देश कुठे घेऊन चालले मला कळत नाही. दुर्दैवाने देशामध्ये बाजार बांधला गेला. म्हणजे आता प्रामाणिकपणा राहिलेलाच नाही. पॉलिटिशियनकडे एक आदर्श म्हणून आपण पाहत होतो पूर्वी, कारण महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये संत महंतांची परंपरा आहे, समाज सुधारकांची परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या समोर आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या समोर आहेत आणि एकाहून एक अशी थोर माणसं या देशाला महाराष्ट्राने दिली. ज्या महाराष्ट्राने या देशाला विचार दिला त्याच महाराष्ट्रामध्ये चालले पहिल्यांदा आणि आम्ही त्याच महाराष्ट्रातले आहोत का? जो महाराष्ट्र देशामध्ये एक पाऊल पुढे असायचा, तो महाराष्ट्र आता आपल्या ह्या नायत्या गोष्टींमध्ये मागे पडत चाललाय. हे दुर्दैवाने बोलावं लागतं. तरी पण निदान डॉक्टरांकडे तरी प्रामाणिकपणे आहे. ते आपल्या रुग्णांसोबत प्रामाणिक असतात आणि त्याप्रमाणे रुग्णांना ट्रीटमेंट पैसे घेतात. पण रुग्णांना जे पाहिजे तेही देतात. मात्र इथले राजकारणी मात्र आता आपल्या मतदारांसोबत प्रामाणिक राहिलेले नाही. ते दुर्दैवाने बोलावं लागतं. आणि मग आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो लावणार, जय जयकार करणार. कशाला लावतो फोटो, कशाला करतो आपण? काय म्हणजे ते आता फोटो पुरतं ठेवलेलं आहे, त्याचे विचार गेले. आणि अशा वेळेला अशी सगळी मंडळी हे काय विचार घेऊन जातात, म्हणून त्याला मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी आमच्या माऊल्या पण आल्या, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि वाद्यवृंदवाले तुम्हाला धन्यवाद. एवढ्या उन्हा तानामध्ये पण तुम्ही ढोल ताशे वाजवताय, त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. आपण या ठिकाणी बोलावलं, माझ्या वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला, तर तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. असंच प्रेम आपण एकमेकांवरती करूया. शेवटी प्रेम हे प्रेम असतं.
तुमचं आणि आमचं सेम असतं, काही वेगळं नसतं नाही का. तर आपण एकमेकांवरती प्रेम असंच करत असतो. तुम्हाला किंवा बायकोवर प्रेम करून चालणार नाही. येणाऱ्या प्रत्येक रुग्णावरती तुमचं प्रेम असलं पाहिजे आणि ते प्रेमच तुम्हाला बरंच काय देऊन जाईल. मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो की तुमचं 15 बेडचं हॉस्पिटल आहे, लवकरच पुढच्या वेळेला येऊ, केव्हा येऊ तर त्यात वाढ झालेली असेल आणि ते हळूहळू करून 150 बेडपर्यंत जावं, एवढ्या शुभेच्छा तुम्हाला देतो. आपण या ठिकाणी बोलवून आम्हाला सन्मानित केलं हे आपल्याला मनापासून धन्यवाद. तुमच्या कारकिर्दीलाही शुभेच्छा. तुम्ही नेहमी तुमच्या पक्षासोबत प्रामाणिक राहा, त्याच्या पलीकडे मी काय सांगू शकतो नाही. जिथे किती असेल तिथे सुखी राहा. धन्यवाद. जय हिंद जय भारत. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी गृहराज्यमंत्री बाळाजी नांदगावकर साहेब यांच्याही वाढदिवसानिमित्त आमच्या मध्य विभागातर्फे अंजली हॉस्पिटल येथे मोफत आरोग्य शिबिर या ठिकाणी आज संपन्न होत आहे. त्याचे उद्घाटन आज बाळा नांदगावकर साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे. जास्तीत जास्त पेशंट या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर अंजली बाबळगावकर जडते तसेच डॉक्टर नागेश जडते यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर मोठ्या प्रमाणात आज पार पडलं. याचा जास्तीत जास्त पेशंटनी या ठिकाणी लाभ घ्यावा अशा मी सगळ्यांना आवाहन करतो. आणि तसेच आमचे मित्र राहुल पाटील आणि TV सेंटर प्रभागातील आमचे सगळ्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यांनी यशस्वी कार्यक्रम या ठिकाणी पार केला. अशा प्रकारचे शिबिर हे पहिल्यांदाच होत आहे की याच्यापूर्वी असे शिबिर झालेले आहेत. वारंवार वेळोवेळी आमचे पदाधिकारी या ठिकाणी आमचे समाज उपयोगी कार्यक्रम तसेच शिबिरं या ठिकाणी पार करत असतात. आज काय काय तपासणी करण्यात आल्या या ठिकाणी BP, शुगर, मधुमेह, हृदयरोग अशा विविध या ठिकाणी तपासण्या मोफत घेण्यात आलेल्या. आज काय टार्गेट वगैरे ठरलं की किती रुग्णांची तपासणी होईल असं नाही, जास्तीत जास्त जेवढे लोक येतील या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी सहभाग घ्यावा असं आम्ही या ठिकाणी आवाहन चालेल. आपलं नाव संकेत बाळासाहेब शेट्टी मनसेचे लोक मनसेचे सर्व बाळा आपलं राजसाहेब ठाकरे आणि माजी गृह राज्यमंत्री बाळा नांदगावकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर आयोजित केलं. काय सांगाल त्याबद्दल? सन्माननीय राजसाहेब ठाकरे माजी गृह राज्यमंत्री माननीय बाळा नांदगावकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज महाराष्ट्र निर्माण सेना छत्रपती संभाजीनगरतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं होतं. TV सेंटर या भागात अंजली हॉस्पिटल येथे या शिबिराचं आयोजन केलं होतं. या शिबिरासाठी माननीय बाळा नांदगावकर साहेब हे उद्घाटक म्हणून लाभले होते. तसेच विनायक मशेलकर साहेब, दिलीप चितलांगे साहेब, बिपिन नाईक साहेब, सतनामसिंग गुलाटी साहेब व शहरातील सर्वच मान्यवर आमची शहरातील महाराष्ट्र निर्माण सेनेचे पदाधिकारी, इथले नागरिक हे सर्वजण या शिबिरासाठी उपस्थित होते. जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे. हे शिबिर अजून 5 वाजेपर्यंत चालू राहणार आहे. तसेच दरवर्षी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध प्रकारचे आम्ही कार्यक्रम आयोजित करत असतो. ह्यावर्षीही आम्ही मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेले आहे. आपल्याला आपले धन्यवाद. राहुल पाटील या कार्यक्रमाचं आयोजन, सचिव छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र निर्माण सेना. जय महाराष्ट्र.